आपण पाहणार आहोत तांदूळ कुंद्र्याच्या भाजीचे फायदे। रक्त वाढण्यास मदत होते, त्यामध्ये लोह आयर्न चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, हाडे मजबूत ठेवते, कॅल्शियम आणि इतर खनिजे असल्यामुळे हाडांच्या आरोग्यास फायदा होतो, पचन सुधारते, फायबर भरपूर असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते, डोळ्यांसाठी चांगले असते, व्हिटॅमिन ए असल्यामुळे दृष्टीस फायदा होतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते, हृदयासाठी फायदेशीर असते। अशा प्रमाणे ह्या भाजीचे आयुर्वेदिक असे भाजी आहे, असे फायदे आहेत। तर मला कमेंट करून नक्की सांगा ही भाजीची रेसिपी कशी झाली, काय झाली। आता आपण भाजी करायला लागूया। हे बघा तांदूळ कुंद्र्याची भाजी, ही तर प्रत्येकालाच माहिती असेल। ही खूप न फवारता न काही होता ही भाजी उगवत असते। ही खूप आयुर्वेदिक आहे, ही खूप टेस्टी पण लागते, ही खूप जणांना आवडते। तर अशी भाजी आपण कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला। अशी भाजून घ्यायची आपल्याला भाजी। खायला खूप एकदम टेस्टी भाजी लागते। हे बघा आपली भाजी भाजली। आता अशा प्रकारे आपण भाजून घ्यायची आणि आता आपण पाण्यामध्ये आपण टाकून घ्यायची, पिळून घ्यायची। अशा तऱ्हेने आपल्याला पिळून घ्यायचे, असा गोळा करायचा आपल्याला भाजीचा। ही आपल्याला मोकळी करून घ्यायची, असं पिळून घेतलेली अशी सुटसुटीत करायची। आपण आता ही भाजी टाकून घेऊया। तुम्हाला जर भुर्की आवडत असेल तर तुम्ही भुर्की टाकू शकता, शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट टाकू शकता, पण अशी जरी केली ना खूप टेस्टी लागते बघा। दोन मिनिटात होणारी भाजी, झटपट अशी। हे बघा आपली भाजी तयार आहे। बघा मस्त अशी भाजी। तर आता आपण गॅस बंद करूया। एक भाजी मस्त अशी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, काय वाटली कमेंट करायला विसरू नका आणि अशीच रेसिपी बनवून खा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे याची प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये कळवा आणि एकदा लाईक झालंच पाहिजे। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा। धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।